श्री स्वामी समर्थ. या 4 गोष्टी शिका, आयुष्यात तुम्ही कधीच दुःखी राहणार नाही. खूपच मौल्यवान अशा 4 गोष्टी. नमस्कार मित्रांनो, आजची कथा तुम्ही सर्वांनी पूर्णपणे ऐका. या कथेमध्ये खूपच मौल्यवान अशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहेत. समुद्राच्या किनारी एक छोटासा द्वीप होता. तिथे वेगवेगळे पक्षी राहत होते. ते खूपच आनंदाने तिथे त्यांचं घर बनवून राहत होते. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक टिटवीचा जोडासुद्धा राहत होता. टिटवी त्यावेळी गरोदर होती. तिने तिच्या पतीला टिटव्याला सांगितलं, "अहो, मला माझे अंडे ठेवायचे आहेत आणि सुरक्षितेच्या हेतूने हे स्थान आपल्यासाठी आणि आपल्या होणाऱ्या पिल्लांसाठी योग्य नाही. इथून कुठल्यातरी दुसऱ्या सुरक्षित स्थानावर आपण जाऊया, जिथे कुठल्याही प्रकारची भीती नसेल, जिथे मी निर्भयपणे निसंकोचपणे अंडे देऊ शकेल." टिटव्याचा स्वभाव होता बायकोचं म्हणणं ऐकायला तो कमीपणा समजायचा. तो टिटवीला ओरडत म्हणाला, "अगं, इतकं सुंदर स्थान सोडून आपण दुसरीकडे कशासाठी जायचं? आणि आपण गेल्यानंतर जर दुसरा कोणी आपल्या घरावर ताबा मिळवला, मग आपण त्याला बाहेर कसे काढणार? शेवटी हे आपले घर आहे आणि स्वतःचे घर स्वर्गापेक्षाही सुंदर असते." टिटवी म्हणाली, "हो, हे आपलं घर आहे, परंतु तुम्ही हे तर पहा की हे आपलं घर कुठं आहे. येथे रोजच्या रोज समुद्राच्या लाटा रौद्र रूप धारण करत असतात. त्यामुळे या लाटा आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. जर कधी या लाटांनी विशाल रूप धारण केले, तर या लाटा आपलं घर सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जातील. असे म्हणतात की बुद्धिमान पुरुष येणाऱ्या संकटाचा अंदाज संकट येण्यापूर्वीच लावत असतात. जे लोक वेळ असताना संकटापासून वाचण्याचा उपाय शोधत नाहीत, अशा लोकांना कारण नसताना मरावे लागते. शत्रू, कर्ज, अग्नी, आजारपण या चौघांवर जो कोणी वेळेत मात करत नाही, असे लोक हे चौघे प्रबळ झाल्यानंतर यांच्या हस्ते मरणाच्या द्वारावर पोहोचतात." टिटवी म्हणाली, "नदीकिनारी उभ्या असणाऱ्या वृक्षाचे आयुष्य दीर्घ समजू नये. कधीतरी एखादा महापूर त्याला त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा समुद्राच्या किनारी राहतो. समुद्राच्या उंट लाटा हत्तीला सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. आपण तर एवढे छोटे छोटे प्राणी आहोत. असं म्हणतात की नंतर रडण्यापेक्षा आधीच काही त्रास सहन करून स्वतःला सुरक्षित करावे." मित्रांनो, टिटवीचं बोलणं ऐकून टिटवा हसत म्हणाला, "हे प्रिये, तू चिंता का करत आहेस? तू निश्चिंत होऊन अंडे दे. बाकी सर्व काही माझ्यावर सोडून दे." जो मनुष्य योग्य आणि अयोग्याचे निर्णय करण्याची समज ठेवत असतो, शत्रूला पराजित करण्याची युक्ती ज्याला माहीत असते, असा व्यक्ती संकट पडल्यावर सुद्धा कधीच दुःखी होत नाही. बुद्धिमानासाठी कोणतेही काम कठीण नसते. मेहनती व्यक्तीसाठी कोणतेही लक्ष्य दूर नसते. विद्वान माणसासाठी कोणतेही जागा विदेश नसते. आणि गोड बोलणाऱ्याला कुठलाही व्यक्ती परका नसतो. आणि राहिलेली गोष्ट या समुद्राची, तर या समुद्रामध्ये इतकी हिंमत कुठं आहे की तो आपल्या मुलांना काही नुकसान पोहोचू शकेल? जर त्याने असा दुष्टपणा केला, तर मी त्याचे पाणी पूर्ण सुकवून त्याचे अस्तित्व संपवून टाकेन. तू बेफिकीर होऊन येथे अंडे दे." टिटवी म्हणू लागली, "हे स्वामी, हे काहीतरी जास्त बोलल्यासारखं वाटत नाही का? हे 4 कामं डोळे बंद करून करणे किंवा गर्वाने करणे मूर्खपणाचे लक्षण आहे. नंबर 1, अनुचित काम करणे. नंबर 2, तुमच्या सख्यांचा, प्रियजनांच्या विरोधी बनणे. नंबर 3, शक्तिशालीसोबत स्पर्धा करणे किंवा त्यांच्यासोबत भांडण करणे. नंबर 4, प्रत्येक प्रकारच्या स्त्रीवर विश्वास ठेवणे." मित्रांनो, हे 4ही कामं तुम्हाला मृत्यूच्या द्वारात पोहोचवतात. आणि म्हणूनच विचार करूनच कोणतेही कार्य करण्यास सांगितले आहे. त्या घमंडी टिटव्याने पत्नीचे काहीच ऐकलं नाही आणि उलट टिटवीसमोर त्या समुद्रालाच उलटसुलट काही बोलू लागला. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, घाबरट आळशी लोकांची ओळखच असते की ते काम करून काहीच दाखवत नाहीत.
तर त्यांच्या मोठमोठ्या बोलण्यातूनच ते त्यांचे मोठेपणा दाखवत असतात. टिटव्याने त्याच्या पत्नीसमोर त्याच्या वीरतेचे खूप गुणगान केले, परंतु टिटवी तिच्या म्हणण्यावर कायम राहिली की आपल्याला हे स्थान बदलायला हवे. परंतु बिचारी काय करणार होती. अखेर टिटव्यासमोर तिचे काहीच चालत नाही आणि शेवटी नाईलाजाने तिथे तिने अंडी दिली. दुसरीकडे समुद्र त्या टिटव्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. समुद्राने विचार केला की या छोट्याशा टिटव्याला किती घमंड आहे. आकाश पडण्याच्या भीतीने तर हा पाय वरती करून बसतो, परंतु टिटवीसमोर तर मोठ्या वीरतेचे गुणगान करत आहे. तसे तर मी याची अंडी वाहून नेली नसती, परंतु आता मला याच्या ताकदीची परीक्षा तर घ्यावीच लागणार आहे. खरंच याच्यामध्ये ताकद आहे की हा फक्त बोलण्यामध्ये पटाईत आहे. समुद्राने त्या टिटवीचे अंडे वाहून नेण्याचा निश्चय केला. एके दिवशी टिटवा आणि टिटवी अन्नाच्या शोधासाठी कुठेतरी गेले असताना समुद्र त्याची अंडी वाहून नेतो. जेव्हा ते दोघेही परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या घरात त्यांची अंडी दिसली नाहीत. हे पाहून टिटवी जोरजोरात रडू लागली आणि तिच्या नवऱ्याला टिटव्याला खूप काही बोलू लागली. आता तो टिटवा गुपचूप पत्नीचे बोलणं ऐकू लागला होता. असं म्हणतात मित्रांनो, जे लोक त्याच्या हितचिंतकाचे पत्नीचे बोलणे ऐकत नाहीत त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही. आणि म्हणूनच संकट येण्यापूर्वीच उपाय करणारा नेहमी सुखी असतो. भाग्यावर विश्वास ठेवणारा किंवा त्याच्या अभिमानात असलेल्यांचा नेहमी नाश होतो. जो मनुष्य दुःख येण्यापूर्वी दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो असा व्यक्ती त्याचा पराजय आणि त्याच्या कुलाचा विनाश कधीच पाहत नाही. इकडे टिटवीचे ते बोलणे टिटव्याच्या हृदयाला टोचत होतं. टिटवा त्याच्या मुलांच्या शोकामध्ये सुद्धा दुःखी झाला होता. टिटवी रडत आहे हे पाहून टिटवा तिला समजावू लागला. तो म्हणू लागला, हे प्रिये, तू काळजी करू नकोस, मी काहीही करून तुझी अंडी परत घेईल. इतका म्हणून तो टिटवा रागारागाने त्या समुद्राला धमकावू लागला. म्हणू लागला, हे दृष्ट सागरा, तू व्यर्थमध्ये माझ्या पिल्लांना वाहून नेऊन मला राग आणला आहेस आणि याचा परिणाम तुझ्यासाठी चांगला नसेल. टिटवा समुद्रावर राग करत असताना पाहून टिटवी बोलली, अरे मूर्ख, समुद्रासोबत वैर ठेवून तू असं कोणतं मोठं कार्य करणार आहेस. विद्वान लोक नेहमीच म्हणतात, ताकदवानासमोर कमजोर माणसाचा राग त्यालाच नुकसान पोहोचवू शकतो. स्वतःची आणि शत्रूची ताकद माहीत असल्याशिवाय जो मूर्ख व्यक्ती शत्रूसमोर जातो त्याचा विनाश हा अटळ असतो. टिटवा म्हणाला, अरे टिटवी, तू का काळजी करत आहेस. काही गोष्टी दिसायला तर छोट्या असतात, परंतु त्यांच्यासमोर मोठमोठे सुद्धा हार मानतात. ज्या प्रकारे अंकुश दिसायला छोटा असतो, परंतु भल्या मोठ्या हत्तीला सुद्धा तो त्याच्या काबूत ठेवतो. ज्याप्रमाणे छोटासा दीपक दिसायला तर छोटा असतो, परंतु विशाळ काळोखाला सुद्धा तो नष्ट करतो. ज्या प्रकारे वीज आकाराने छोटी असते, परंतु जेव्हा ती पडते तेव्हा मोठ्या मोठ्या पर्वतांचा सुद्धा नाश करते. बलवान तर तोच असतो ज्यामध्ये तीव्रता असते. आता तू माझी ताकद बघ, मी माझ्या छोट्याशा चोचीने कशा प्रकारे या समुद्राला सुकवून टाकतो. टिटवी त्याला पुन्हा समजावू लागली. ती म्हणाली की मूर्खपणाची सुद्धा हद्द असते. ज्या समुद्रामध्ये रोजच्या रोज हजारो नद्या पाणी घेऊन येत असतात, अशा अनेक नद्यांनी भरल्या जाणाऱ्या समुद्राला तुझी चोच कशी सुकवू शकते. अशा गोष्टी बोलल्याने काय फायदा ज्या आपण पूर्ण करू शकत नाही. जर तुला समुद्रासोबत वैर करायचंच आहे, मग दुसऱ्या पक्षांना आणि तुझ्या मित्रांना सोबत घेऊन वैर कर. कारण असं म्हणतात की शक्तिहीन वस्तूंचा समूह अजय बनू शकतो. छोट्या छोट्या धाग्यांनी बनलेल्या रस्सेने मोठ्या हत्तीला सुद्धा बांधले जाऊ शकते. मित्रांनो, अशा प्रकारे त्या टिटवीचं बोलणं ऐकून टिटव्यानं बगळा, मोर अशा वेगवेगळ्या पक्ष्यांना बोलवून त्यांना त्याचं दुःख सांगितलं आणि म्हटलं, हे भावांनो, या दृष्ट समुद्राने माझे अंडे चोरून मला दुःख दिलं आहे, माझ्या पत्नीला रडवले आहे आणि म्हणूनच समुद्राला सुकवण्याचा काहीतरी उपाय शोधा. टिटव्याचं बोलणं ऐकून बाकीचे पक्षी म्हणू लागले, हे मित्रा, आम्ही तुझं दुःख समजू शकतो, परंतु या समुद्राला सुकवण्याच्या लायकीचे आपण नाही आहोत.
मग अशा परिस्थितीत उगाचच त्रास करण्याचा काय फायदा? जो कमजोर माणूस गर्वाने किंवा रागाने आपल्यापेक्षा शक्तिशाली माणसाला मारायला जातो, असा व्यक्ती स्वतःच मारला जातो. आणि म्हणूनच आपण एक काम करूया, आपण आपल्या राजाकडे म्हणजेच गरुडाकडे जाऊया. गरुड ही खूपच शक्तिशाली आहे. आपण आपले दुःख जर त्यांना सांगितलं आणि जर त्यांना आपलं दुःख समजलं तर ते नक्की समुद्राकडून आपला प्रतिशोध घेतील. आणि जरी गरुडाने आपलं म्हणणं नाही ऐकलं तरी आपल्याला वाईटही वाटणार नाही. कारण असं म्हणतात, एका जवळच्या मित्राजवळ, एका गुणी नोकराजवळ, ऐकणाऱ्या स्त्रीजवळ, ताकदवर नवऱ्याजवळ आपलं दुःख सांगितल्याने मनुष्य नेहमी सुखी होतो. आणि म्हणूनच आपण सर्वांनी गरुडाजवळ जाऊया. अशा प्रकारे निश्चय करून सर्व पक्षी दुःखी भावनेने गरुडाजवळ गेले आणि जाऊन त्यांना त्यांचे सर्व दुःख सांगितलं. म्हणू लागले, हे स्वामी, तुम्ही असताना सुद्धा या टिटव्याचे अंडे समुद्र त्याच्यासोबत वाहून घेऊन गेला आहे आणि यामुळे त्याच्या मुलांचा विनाश झाला आहे. हा समुद्र खूपच दुष्ट आहे. तो असा दुसऱ्यांसोबत वागू नये म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. या संसारामध्ये एका व्यक्तीच्या निंदनी कार्या बघून दुसरा व्यक्ती तेच कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो. या दुनियेमध्ये एका दुसऱ्याच्या मागे चालणारे लोक भरपूर आहेत. त्यांना दुसऱ्यांचे चांगले समजत नाही. तुम्ही आमचे राजा आहात आणि तुम्ही आमची रक्षा करावी असे आम्हाला वाटत असतं. असं म्हणतात की जो राजा प्रजेची रक्षा करतो त्याला प्रजेच्या पुण्यातून 6वा भाग प्राप्त होतो आणि जो राजा प्रजेची रक्षा करत नाही त्याला प्रजेच्या पापाचा 6वा भाग मिळतो. आणि म्हणूनच याचे स्वतःचे भाऊ नसतात. राजा स्वतः त्यांचा भाऊ असतो. ज्यांना डोळे नसतात राजा त्यांचे डोळे असतो. अशा प्रकारे सर्व पक्ष्यांचे दुःख भरे बोलणे ऐकून गरुड समुद्राच्या दिशेने त्याला सुकवण्यासाठी निघाला. त्याचवेळी गरुडाजवळ भगवान विष्णूंनी बोलावलं. भगवान विष्णूंच्या एका दैत्याने येऊन गरुडाला सांगितलं की भगवान विष्णू तुम्हाला बोलावत आहेत. तेव्हा गरुडाने भगवान विष्णूजवळ जाण्यास मनाई केली आणि म्हणाला, हे देवदूत, तुम्ही देवाजवळ जाऊन म्हणा की त्यांनी त्यांच्या वाहनासाठी दुसऱ्या कोणाला बोलवावे. या वेळेला मी माझ्या प्रजेच्या हिताचं काम करण्यासाठी चाललो आहे. देव गरुडाचा असं बोलणं ऐकून विचार करू लागला. या गरुडाने देवाबद्दल कधीच असं म्हटलं नाही. मग आज याला काय झालं आहे? तेव्हा देवतांनी गरुडाला विचारलं, हे गरुड, हे तर सांग, देवाने तुझा असा कोणता अपमान केला आहे जो तू एवढा नाराज झाला? गरुड म्हणू लागला, ऐक, देवाने माझा कुठलाच अपमान केला नाही, परंतु समुद्राने टिटव्याचे अंडे चोरले आहे आणि समुद्र तर देवांचे घर आहे. तुम्ही जाऊन देवाला सांगा की त्याने समुद्राला नियंत्रणात ठेवावे, अन्यथा मी आजपासून त्याचा सेवक राहणार नाही. दर्शक मित्रांनो, तिकडे देवसुद्धा विचार करू लागले, त्या गरुडाचे रागावणे सुद्धा योग्यच आहे आणि म्हणूनच मी स्वतः जाऊन त्या गरुडाला बोलावून घेऊन येतो. कारण मित्रांनो, ज्या व्यक्तीला त्याची प्रगती हवी असते अशा माणसाने आज्ञाकारी खानदानी सेवकाची बदनामी केली नाही पाहिजे. जर अशा सेवकाने स्वतःच्या पुत्राप्रमाणे पालन केले पाहिजे. असं म्हणतात की जेव्हा राजा प्रसन्न होतो तेव्हा तो त्याच्या सेवकांना नेहमी धन देत असतो, परंतु जर सेवकाला इज्जत मिळत असेल तर तो त्याचे प्राण देऊन राजाचे उपकार फेडत असतो. मित्रांनो, इकडे भगवान विष्णू गरुडाचा राग शांत करण्यासाठी गरुडाला घेऊन समुद्राच्या जवळ पोहोचले आणि समुद्रावर अग्निअस्त्र ताणून म्हणाले, हे समुद्रदेव, एकतर तू त्या टिटवीची अंडी परत कर, नाहीतर आम्ही तुला सुकवून टाकू. देवाने अग्निअस्त्र ताणलेले पाहून समुद्र भयभीत झाला आणि तो टिटवीचे अंडे घेऊन प्रकट झाला आणि ते अंडे टिटवीला परत केले. दर्शक मित्रांनो, इथे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवणे योग्य आहे. शत्रू छोटा असो किंवा मोठा, जेव्हापर्यंत त्याच्या शक्तीचा योग्य अंदाज नसेल तेव्हापर्यंत त्याच्यासोबत शत्रुता करणे चुकीचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.